मराठी इतिहासातील महान आईची गोष्ट जिजाबाई. मराठी इतिहासात अनेक थोर मातांची नावं घेतली जातात, पण जिजाबाई यांचं स्थान त्यात सर्वोच्च आहे. त्या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी स्वराज्याची आई म्हणून ओळख दिली. जिजाबाईंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचं नाव लखुजी राजे जाधवराव होतं. त्यांनी लहानपणापासूनच जिजाबाईंना धर्म, न्याय, कर्तव्य आणि शौर्य याचं शिक्षण दिलं. जिजाबाईंचं आयुष्य संघर्षमय होतं. त्यांचा विवाह शहाजीराजांशी झाला, पण नंतर अनेक राजकीय संघर्षांमुळे त्यांना पुण्याच्या लाल महालात राहावं लागलं. शिवाजी महाराज लहानपणीच वडिलांपासून दूर होते. अशा वेळी जिजाबाईंनी त्यांना केवळ प्रेम दिलं नाही, तर थोर विचार, धर्मनिष्ठा, शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणाही दिली. त्या आपल्या शिवबाला रोज रामायण, महाभारत आणि संतांचे विचार सांगत. त्यांनी शिवाजींना नेहमी सांगितलं की राज्य हे प्रजेसाठी असावं, अन्याय करणाऱ्या सत्ताधीशांपासून त्यांचे रक्षण करावं. जिजाबाईंच्या विचारांचा परिणाम असा झाला की शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न साकार केलं. त्यामुळेच त्या केवळ शिवाजींच्या मात्या नव्हत्या, तर मराठी मनांमध्ये राजमाता म्हणून आदरणीय झाल्या. शिवाजी महाराजांनी राजगडावर राज्याभिषेक केला तेव्हा त्यांना आपल्या मातेसमोर मान झुकवावा असं वाटलं. त्या दिवशी शिवरायांनी जिजाबाईंसमोर वंदन केलं आणि म्हणाले, "आई, आज तुमचं स्वप्न पूर्ण झालं." जिजाबाईंच्या आयुष्याची ही कथा प्रत्येक आईसाठी प्रेरणादायी आहे, कारण त्यांनी आपल्या मुलाला फक्त जन्म दिला नाही, तर त्याच्यातून एक महान राजा घडवला. ते म्हणजेच आई या शब्दाचा मराठी इतिहासातील सर्वोच्च आदर्श. जय भवानी, जय शिवाजी.